आता आपण पाहू शकतो 350 क्वांटिटी पंजाब बँकचे आपण सेल करून टाकलं. मला असं वाटत होतं मार्केट हाय गेलं. तुम्ही पाहू शकता इथे आता लगेच 35 रुपये प्रॉफिटमध्ये दिसते. मार्केट थोडं वरती आलं होता, 124 पर्यंत आला होता, पण आपल्या 124ला मला जमलं नाही होता. मी 123.95 सेल करून टाकला होता. आणि हे जेव्हा 23 येणार आहे, 23ला आलं की मी बाय करून टाकणार तेव्हा. तेवीस 80, 23.75. पण 5 मिनिट जर कॅन्डल बघू, 5 मिनिटचे कॅन्डल प्रमाणे ऊपर जाऊन राहिले, पण ऊपर जाऊन ते खाली येणारच आहे 100%. तर सध्या आपण 70 रुपये प्रॉफिट मग. तो मित्रांनो लॉस झालं 105 रुपये प्रॉफिट मग. लॉस झालं बी पण खूप मोठ्या अंकाने लॉस होईल, प्रॉफिट झालं बी पण खूप मोठ्या अंकाने प्रॉफिट होईल. तो आपण थोडा बघायचं प्रयत्न करू. 1 मिनिटचं कॅन्डल बघू. पाहू शकतो मित्रांनो 123 रुपये 60 पैसे. माझ्या नॉलेजप्रमाणे 122.50 पर्यंत पण यायला पाहिजे होता, पण 122 आले बी, 23 आले बी पण खूप आहे. आपण इथे वाट बघू मित्रांनो. मार्केटमध्ये दिनभर तुम्हाला 2 टाइम देणारच आहे, मौका देणारच आहे. तो आपण 3:30 वाटले वाट बघू पण बघू. तो शेअर मार्केटचे इंट्राडीसाठी रिस्क घेणंच पडतं मित्रांनो. रिस्क जर नाही घेतले तो काही कामावू शकत नाही. तो आपण रिस्क घेऊन तुमच्या समोर ऑनलाईन डायरेक्ट लाईव्ह करून राहिला, तुमच्या समोर जो होईल तर तुमच्या समोर होईल. प्रॉफिट झालं पण तुमचे दाखवायला मिळते, लॉस झाले पण तुमचे दाखवायला मिळते. तो 123 पर्यंत आले की आपण बाय करून टाकू. मी पहिलं सेल करून टाकले. मला असं वाटत होतं असं पुढे मार्केट जाणार नाही आहे, त्यामुळे मी तिथेच बाय करून दिलं, सेल करून दिलं. आणि मार्केट खाली आलं की मी बाय करणार आहे. ₹80 ₹100 प्रॉफिट दाखवून राहिलं, पण मी वाट बघून राहिलो. काहीतरी थोडं जास्त प्रमाणे पाहिजे प्रॉफिट. पण
धी ठेवण्यापर्यंत पंजाब बँकचे इंट्राडे करून राहिलो आपण. इथे पाहू शकतो 210 रुपये प्रॉफिट आहे. 123, 140. मला जर वाटतं तर इथे सुद्धा जर आपण बाय करून टाकले तर मला काही ना काही प्रॉफिट राहून जाणार आहे. तो आपण थोडं रिस्क घेऊ, बाट पाहू. आपण काही करोड रुपया नाही लावले, लाख रुपये पण नाही लावले. 9,000 रुपये लावले. आता आपण 8,600 रुपयाचा शेअर घेतला होता. तो इथे मी टार्गेट पण सेट करू शकतो, स्टॉप लॉस पण सेट करू शकतो. पण टार्गेट सेट करायला माझ्या हिशोबाने काही गरज नाही आहे. आपण एक मिनिटचं कॅन्डल बघू, पाहू शकतो मार्केट कसं डाऊन येऊन राहिलं. तर इथे मार्केट वरती जाऊन राहिला. किती वरती जाते ते पण आपण बघू. आपण जर 5 मिनिटचं कॅन्डल बघितला तर 222 रुपयापर्यंत प्रॉफिट दिखत होता. आता देखो 122 रुपये प्रॉफिट. मागचं हिस्ट्री आपण थोडं बघून घेऊ. असं जर कॅन्डल बनलं तर हिस्ट्री मार्केट थोडा वरती जायला शक्यता आहे आता मित्रांनो. तो आपण जर 200 आता हिट केलं तर आपण ते आपण बाय करून टाकू. 200 हिट केलं तर 140, 122, 157, 122, 140, 157. फिरचं मार्केट खाली येऊन राहिलं. प्रॉफिट किती झालं मी ते दाखवायचं प्रयत्न करू तुम्हाला. प्रॉफिट झालं मला 157 रुपये प्रॉफिट झालं टोटल.